हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत नवरात्र स्पेशल एक नवीन रेसिपी। त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचे गुलाबजामुन। तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे ते। तर इकडे बघू शकता मस्त असे आपले इथे रसरशीत असे उपवासाचे गुलाबजाम बनवून तयार आहेत। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात बनवून तयार होते। तर इकडे मस्त असे आपले उपवासाचे गुलाबजाम बनवून तयार आहेत। तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर बघूयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य। त्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी दूध पावडर, पाव किलो रताळे आणि वेलची पूड। तर सगळ्यात आधी हे रताळं आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे कुकरमध्ये पाणी घेऊन रिकाम्या डब्यामध्ये हे रताळं ठेवायचं आहे आणि तो डब्बा झाकून मग हे शिजवायचं आहे। कारण या रताळा शिजवताना यामध्ये आपल्याला कसलाच पाण्याचा वापर करायचा नाहीये, फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण यामध्ये दूध पावडर घालणार ती व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल आणि कमी दूध पावडर लागेल। तर इकडे आता हे रताळं आहे ते साल काढून घेतलेलं आहे आणि याला आता बारीक किसणीने असं किसून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीयेत। तर इकडे बघू शकता मी सर्व रताळं आहे ते किसून घेतलेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता आपल्याला यामध्ये थोडी थोडी दूध पावडर घालायची आहे आणि याचा असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इकडे बघू शकता सर्व दूध पावडर आहे ते एकदम घालायची नाहीये, इथे मी 3 चमचे दूध पावडर घातलेली आहे आणि आता यामध्ये मी कशा पद्धतीने मिक्स करते आहे ते तुम्ही इथे बघू शकता। याला आपल्याला असं प्रेस करतच मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एखादी गुठळी राहिली असेल तर ती मोडून जाईल आणि व्यवस्थित असं इथे आपला पीठ मळून तयार होईल। इथे मी अजून थोडी दूध पावडर घातलेली आहे, कारण हे थोडंसं पातळ आहे। तर व्यवस्थितच आपला जसं गुलाबजामला लागतं अशा पद्धतीने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि इकडे बघू शकता माझं पीठ मळून तयार आहे। आता याला थोडंसं तेल किंवा तूप लावून परत असं मऊ पीठ मळून घ्यायचं आहे। तर छान असं इथे आपले गुलाबजामसाठी लागणारं पीठ मळून तयार आहे। आता आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे पाक बनवून घेणार आहोत। तर पाव किलो रताळ्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला एक तारे वगैरे पाक बनवायचा नाहीये, जसं आपण नॉर्मल गुलाबजामसाठी पाक बनवून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। आता आपला पाकही बनायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊयात। तर इकडे बघू शकता मस्त असा इथे आपला गुलाबजाम एक बनवून तयार आहे। अजिबात त्याला कुठेही क्रॅक गेलेला नाहीये, म्हणजेच आपलं हे पीठ आहे ते अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट इथे मळून तयार आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व आहे जे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ते गोळे बनवून घेऊ शकता। अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा। तर इकडे बघू शकता माझे सर्व गुलाबजाम इथे बनवून तयार आहेत। तर इकडे बघू शकता आपला पाकही इथे बनवून तयार आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने इथे आपल्याला पाक चेक करायचा आहे। जो पाक आहे तो आपल्या दोन्ही बोटावरती चिकटला पाहिजे आणि त्यामध्ये तार बनायला नाही पाहिजे। तर इकडे बघू शकता की मी तुम्हाला दाखवलेला आहे, जो पाक आहे तो आपल्याला थोडासा जाडसर असा ठेवायचा आहे, एकदम पाण्यासारखा करायचा नाहीये। तर इकडे आपला पाक बनवून तयार आहे। आता मी त्यामध्ये घातलेली आहे वेलची पूड। वेलची पूडही यामध्ये मिक्स करायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची। आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेलही आता इथे गरम झालेलं आहे। आता हे गुलाबजाम आहे ते मी या तेलामध्ये तळून घेणार आहे। पण इथे गुलाबजाम तळताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की गुलाबजाम हे एकदम स्लो गॅसवरती तळायचं आहेत। तुम्ही गॅसची फ्लेम जर फास्ट ठेवली आणि गुलाबजाम तळायला घेतले ते फक्त वरतूनच भाजतील, आतमध्ये कच्चेच राहतील आणि ते अजिबात खायला चांगले लागणार नाहीत। तर इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते गुलाबजाम आहेत ते तळून घेत आहे।
अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर हे गुलाबजाम आहेत ते आपल्याला असे तेलाबरोबरच फिरवत भाजून घ्यायचे आहेत। इथे मी पाकामध्ये 3 ते 4 चमचे लिंबाचा रस टाकलेला आहे, जेणेकरून तो पाक आहे तो साखर होणार नाही, तो व्यवस्थित पाण्यासारखाच पातळ राहील। तर इकडे बघू शकता की गुलाबजामला छान असा कलर यायला लागलेला आहे आणि इथे आपले सर्व गुलाबजाम आहेत ते तळून तयार आहेत आणि मस्त असा याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, म्हणजेच इथे आपले गुलाबजाम आहेत ते व्यवस्थित तळून झालेले आहेत। आता हे गुलाबजाम आहेत ते आपण डायरेक्ट पाकामध्ये घालणार आहोत। तर इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हे गुलाबजाम आहेत ते एकदम जास्त कडक पाकामध्ये घालायचे नाहीयेत। आपल्याला पाक आहे तो अर्धापर्यंत थंड करून घ्यायचा आहे, म्हणजेच गरम असला पाहिजे पण तो एकदम कडक नसावा। आणि त्यामध्ये हे गुलाबजाम आहेत ते लगेच तळले की त्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे ते गुलाबजाम फुटणार नाहीत आणि मस्त असा पाक आहे तो आतपर्यंत मुरला जाईल। तर इकडे माझे सर्व गुलाबजाम आहेत ते बनवून तयार आहेत। आता मी हे सर्व पाकामध्ये घातलेले आहेत। आता ते सर्व मी एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे। तर ते थोडंसं भांडं कमी पडत होतं म्हणून मी इथे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे गुलाबजाम आहेत ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे आहेत। इकडे बघू शकता की 15 मिनिटांनंतर गुलाबजाम छान असे मुरलेले आहेत, पाक अगदी आतपर्यंत मुरलेला आहे आणि मस्त असे आपले इथे रसरशीत असे उपवासाचे गुलाबजाम बनून तयार आहेत। आणि तुम्ही याचा पाकही बघू शकता, छान असा जाडसर आता पाक बनून तयार आहे आणि असा जाडसर पाक केलेला असेल तर तो गुलाबजाम खायला अजूनच टेस्टी लागतो। तर इकडे असा मस्त असा आपला परफेक्ट असा उपवासाचे गुलाबजाम बनून तयार आहेत। अगदी आतपर्यंत तो गुलाबजाम आहे तो शिजलेला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाहीये आणि हा खायलाही खूप टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही ही रेसिपी नक्कीच आवडेल। जर तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोमल्स रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। थँक यू।